हरे कृष्णा। आज आपण सीता नवमीच्या उत्सवानिमित्त सीता महाराणी अर्थात प्रभू रामचंद्रांची जी अर्धांगिनी आहे, सीता महाराणींच्या गुणांची आज आपण चर्चा करू। सीता महाराणींच्या महानतेची आज आपण चर्चा करणार आहोत। वास्तविक तसं जर बघितलं, संपूर्ण रामायणामध्ये सीतेची महिमा फार सुंदर वर्णन करण्यात आलेली आहे। आज आपण पाहतो, रामायण अनेक जणांना माहिती आहे, प्रभू रामचंद्रांचा त्याग सर्वांना माहिती आहे, आणि त्याच समवेत सीता महाराणींनी देखील जो त्याग केलेला होता तो त्याग आजपर्यंत सर्वांना माहीत आहे। त्यामुळे रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचं कार्य आणि सीता महाराणीचं कार्य तसं जर बघितलं तर खरोखर एकदम हृदयस्पर्शी आहे। वाल्मिकी महर्षी रामायणामध्ये वर्णन करतायत, सीता महाराणी जी होती की जेव्हा या सीता महाराणीला कळालं, प्रभू रामचंद्र सांगतायत की वडिलांच्या आदेशानुसार मी आता 14 वर्ष वनवासात जाणार आहे, तेव्हा तू इथे अयोध्येमध्येच थांब आणि माझ्या वडिलांची आणि माझ्या आईची अर्थात तुझ्या सासू सासऱ्यांची तू चांगली सेवा कर। सीता महाराणीचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे। असं म्हटलेलं आहे, सीता महाराणी त्या ठिकाणी स्पष्ट म्हणते की माझा विवाह तुमच्याशी झालेला आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी राहणं माझं हे कर्तव्य आहे, तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे। आणि प्रभू रामचंद्र सीता महाराणीला समजावतायत की ही काही साधारण गोष्ट नाही आहे वनामध्ये राहणं वगैरे, आणि मी 14 वर्ष वनामध्ये काढणार आहे, तर तेव्हा तुला हे सहन देखील होणार नाही, कारण तू जनकनंदिनी आहेस, एका राजाची कन्या आहेस, आणि तुझं शरीर इतकं सुंदर सौंदर्य आहे, नाजूक शरीर आहे, आणि या नाजूक शरीराने तू वनामध्ये येऊ शकणार नाहीस। तेव्हा सीता महाराणी प्रभू रामचंद्रांना अशी काही विनवणी करते, वाल्मिकी महर्षी वर्णन करतायत की ज्यामुळे प्रभू रामचंद्रांना सीता मातेला वनवासामध्ये सोबत घेऊन जाणं भागच पडतं। असं वर्णन केलेलं आहे, जेव्हा प्रभू रामचंद्रांनी वल्कल धारण केलेली आहेत वनवासात जाण्यासाठी, आणि सीता महाराणीला देखील वल्कल देण्यात आलेली आहेत। आणि वल्कल म्हणजे काय? झाडांच्या पासून बनवलेली जी काही अंग झाकण्यासाठी वस्त्र होती ती। आणि असं वर्णन केलेलं आहे की सीता महाराणीच्या अंगावरती वल्कल बसत देखील नव्हती, घसरून पडत होती। आणि जेव्हा हे दृश्य अयोध्यावासियातील अनेक लोकांनी बघितलं, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या की का बरं प्रभू राम आणि सीता यांना हा वनवास भोगावा लागतोय। तरीही सीतेनी ती वल्कल परिधान केली आणि प्रभू रामचंद्रांच्या समवेत वनामध्ये प्रवेश केलेला आहे। तर ही सीता महाराणीची महानता आहे की पती समवेत कुठेही जायला तयार, कुठेही राहायला तयार, कुठेही झोपायला तयार, काहीही खायला तयार। तर म्हणून आज आपण थोडक्यामध्ये सीता महाराणीची जी काही एक महानता आहे याबद्दल चर्चा करू। श्री चैतन्य महाप्रभूंच्या तत्वज्ञानातून आपण सीता महाराणीची चर्चा करण्याचा प्रयत्न करू। जेव्हा चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेला गेलेले होते, तिथला तो प्रसंग आहे, फार सुंदर प्रसंग, आणि त्या माध्यमातून आपण सीता महाराणीची महती काय आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया। चैतन्य चरितामृतामध्ये आणि चैतन्य भागवतामध्ये देखील वर्णन येतं की चैतन्य महाप्रभू जेव्हा दक्षिण भारतामध्ये गेलेले आहेत, फार सुंदर प्रसंग आहे। दक्षिण मथुरा आईला कामाकोठी आईला तहान देखील आहे एक ब्राह्मण सरिते, की चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतामध्ये आलेले आहेत, आणि दक्षिण भारतामध्ये आल्यानंतर तिथे एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणांनी महाप्रभूंना आपल्या घरी भोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे। आणि अर्थात महाप्रभू एक संन्यासी होते आणि त्यांनी ते भोजनाचं आमंत्रण स्वीकारलं, आणि महाप्रभू तिथेच जवळच्या नदीमध्ये त्यांनी स्नान केलं। स्नान करून ब्राह्मणाच्या घरी दुपारी जेव्हा भोजनासाठी गेले, दुपारची वेळ झालेली होती, पण भोजन अजूनही तयार नव्हतं।
आणि महाप्रभू म्हणाले, अरे दुपारची वेळ झालेली आहे, तू तर मला भोजनाला बोलावलेलं आहेस. मग तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मी काय करू, कारण अजूनही लक्ष्मण हे जंगलामध्ये गेलेले आहेत, त्यानंतर सीतामाता अजूनही स्वयंपाकाला सुरुवात करणारी आहे, जंगलातून अजूनही लाकूड आलेलं नाही आहे, साहित्य आलेलं नाही आहे, आणि स्वयंपाक कसा करणार. आणि महाप्रभूंना कळालं की हा जो ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण रामलीलेमध्ये इतका मग्न झालेला आहे की तो सदैव रामलीलेचं चिंतनच करतोय. आणि मग तेव्हा थोड्या वेळानंतर उशिरा झाला, पण त्या ब्राह्मणाने भोजन बनवलं, महाप्रभूंना वाढला, महाप्रभू प्रसाद खाऊन तृप्त झाले. आणि मग नंतर महाप्रभू म्हणाले की तू देखील प्रसाद खा. तेव्हा तो ब्राह्मण अतिशय नाराज झालेला होता, खिन्न झालेला होता. आणि महाप्रभूंनी त्याच्या खिन्नतेचं कारण विचारलं की का बरं असा तू खिन्न झालेला आहेस. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो की हे माझ्या हृदयाला पटत नाहीये की जी जगतमाता आहे सीता महाराणी, या जगतमातेला त्या रावणाने कसा स्पर्श केलेला आहे. आणि हे पाहून माझ्या हृदयाला प्रचंड वेदना होत आहेत, आणि म्हणून मला भूक देखील लागलेली नाही आहे, तहान देखील लागलेली नाही आहे, माझं मन खिन्न झालेलं आहे की या जगतमातेला त्या रावणाने कसा स्पर्श केला. महाप्रभूंनी या ब्राह्मणाचं हृदय जाणलं आणि त्या ब्राह्मणाला समजवण्याचा प्रयत्न केला. महाप्रभू म्हणाले की अरे ती जगतमाता आहे, सीता महाराणी आहे, त्या सीता महाराणीला रावणाचा स्पर्श होऊ शकणार नाही. आणि मग महाप्रभू काही उदाहरणं देत आहेत. एका सुंदर श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे, महाप्रभू त्याला पटवून देत आहेत. अप्राकृत वस्तू नहे प्राकृत गोचर, वेद पुराणे ते ऐ कहे निरंतर. ते ब्राह्मणाला म्हणाले की अरे हे ब्राह्मणवर्य, वेद पुराण हे निरंतर सांगतायत अप्राकृत वस्तू नहे प्राकृत गोचर. काय वर्णन करतायत ते की अप्राकृत वस्तू नहे प्राकृत गोचर. सीता महाराणीचं वर्णन या ठिकाणी करताना ते म्हणतायत महाप्रभू की अरे सीता महाराणी आध्यात्मिक आहे. म्हणजे भौतिक वस्तूनी आपण आध्यात्मिक वस्तू पाहू शकत नाही, किंवा भौतिक गोष्टीने आपण आध्यात्मिक गोष्टी पाहू शकत नाही. त्या पद्धतीने सीता महाराणी ही आध्यात्मिक आहे, रावण हा भौतिक आहे. मग हा रावण कसं काय सीतामातेला स्पर्श करू शकतो, ते म्हणे कधी शक्य नाही आहे. ज्या पद्धतीनं आध्यात्मिक वस्तू ही आपण भौतिक डोळ्यांनी पाहू शकत नाही. महाप्रभू वर्णन करतायत सुंदररित्या. ते म्हणाले की हा सगळ्या वेदांचा सार आहे. सीता महाराणी ही आध्यात्मिक आहे आणि रावण हा राक्षस आहे, तो भौतिक स्तराचा गणला गेलेला आहे, तर तो सीता महाराणीला स्पर्शच करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने महाप्रभू त्या ब्राह्मणाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि श्रील प्रभुपादांनी देखील तात्पर्यामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे की खरोखर आहे की जेव्हा आपण हे आपलं जे शरीर आहे हे भौतिक शरीर आहे, त्रिगुणांच्या अधीन हे शरीर आहे, आणि ह्या त्रिगुणांच्या अधीन हे शरीर असताना आपण आध्यात्मिक जीवन किंवा आध्यात्मिक जगत हे समजून घेणं फार कठीण आहे. आणि जोपर्यंत आपण या तीन गुणातून मुक्त होत नाही आहे, म्हणून भगवान श्रीकृष्ण देखील गीतेमध्ये वर्णन करतायत निस्त्रैगुण्यो भव अर्जुना, की अरे अर्जुना या तीन गुणांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. आजकाल आपण पाहतो अनेक लोक वेगवेगळ्या तीर्थाटनासाठी जातात, तिथे जातात, तिथल्या नदीमध्ये स्नान करतात, दर्शन करतात आणि परत येतात. पण वास्तविक काय म्हटलेलं आहे, तीर्थाटन करायला गेल्यानंतर शरीराची आणि आत्म्याची शुद्धी होण्यासाठी तिथे जाऊन स्नान तर करावंच, दर्शन तर घ्यावंच, पण तिथल्या साधू संतांचा संघ करावा आणि तिथल्या ज्या स्थानाचं महात्म्य आहे त्या महात्म्याचं श्रवण करावं. आणि जोपर्यंत अशा रीतीने आपण करत नाही तेव्हा तीर्थाटन हे काहीच उपयोग नाही आहे. म्हणून शरीर आणि आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आपल्याला तीर्थाटन केल्यानंतर तिथे आपण तिथल्या साधूंच्याकडून श्रवण करणं गरजेचं आहे, सेवा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो भक्ती सामृत सिंधामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह. हा जो श्लोक आहे हा महाप्रभू या सगळ्या गोष्टी त्या ब्राह्मणाला पटवून सांगतात. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्धो नित्यमुक्तो अभिन्नत्व नाम नामिनो. की जर आध्यात्मिक गोष्टीला भौतिक गोष्टींनी जाणता येत नाही
तर मग असा प्रश्न येतो, नाम चिंतामणी कृष्ण, भगवंतांचं नाव हे चिंतामणी आहे. नाम चिंतामणी कृष्ण, चैतन्य रसविग्रह, त्याच्यामध्ये रस भरलेला आहे, पूर्ण शुद्धो, पूर्णपणे शुद्ध आहे, नित्यमुक्तो, अभिन्नत्वम नाम नामिनो, नामामध्ये आणि भगवंतामध्ये काही भेदच नाही आहे. मग असं असताना नाम चिंतामणी कृष्ण, जे भगवंताचं नाम आहे हे चिंतामणी आहे, आध्यात्मिक आहे. मग या आध्यात्मिक नामाला आपण भौतिक देहाने कसं समजू शकणार? आणि म्हणून या प्रश्नाच्या उत्तराला रूप गोस्वामी लगेच दुसऱ्या श्लोकामध्ये वर्णन करतायत. भगवंताचं नाव जरी आध्यात्मिक असेल, भगवंतांचं धाम जरी आध्यात्मिक असेल, आणि या भौतिक देहाने जर समजून घ्यायचं असेल तर रूप गोस्वामी वर्णन करतायत, अथ श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्य इंद्रियो सेवन मुखे ही जीवादो स्वयंमेव स्फुरत्तद्या. रूप गोस्वामी वर्णन करतायत, अथ श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्य इंद्रियो, आपली सगळी इंद्रिये जोपर्यंत भगवंतांच्या सेवेमध्ये लागत नाही आहेत तोपर्यंत आपण भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला काहीही समजू शकत नाही. म्हणून जरी भौतिक देह जरी असेल, हा भौतिक देह जोपर्यंत सेवेमध्ये लागत नाही, जसे इथे वर्णन करण्यात आलेलं आहे, सेवन मुखेही जिव्हादो, जेव्हा आपल्या सगळ्या इंद्रियांनी खास करून जिव्हेनी भगवंतांची सेवा सुरू होत नाही, भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांचं गुणगान, या सेवेमध्ये आपली इंद्रिय लागत नाही आहेत, तोपर्यंत आपला भौतिक देह शुद्ध होणं कठीण आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी त्या ब्राह्मणाला पठवून दिलं की अरे विप्र, अरे ब्राह्मणवर्य, याच पद्धतीने की सीता महाराणी ही आध्यात्मिक आहे, काळजी करू नका, माझ्यावरती विश्वास ठेवा. त्या सीता महाराणीला भौतिक रावणाने स्पर्श केलेला नाही. आणि म्हणून महाप्रभू म्हणतायत, विश्वास करह तुम्ही आमार वचने, की तू माझ्या वचनावरती विश्वास ठेव, पुनरपी कुभावना ना करीह मने. आणि म्हणून तुमच्या मनामध्ये पुन्हा हा कुविचार आणू नका की रावणाने सीतेला स्पर्श केलेला आहे. आणि अशा पद्धतीने चैतन्य महाप्रभूंनी त्या ब्राह्मणाला आश्वस्त केलं आणि पटवून दिलं की सीता महाराणीला रावणाने स्पर्श केलेला नाही. आणि तेव्हा त्या ब्राह्मणाने मग मनसोक्त प्रसादाचं सेवन केलं. या ठिकाणी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, आध्यात्मिक जीवन समजून घेण्यासाठी किंवा आध्यात्मिक ज्ञान समजून घेण्यासाठी महाजन एनु गथासु पंथा असं म्हटलेलं आहे. ज्या मार्गाने महाजन गेलेले आहेत, ज्या मार्गाने साधुसंत गेलेले आहेत, त्यांच्या मार्गाचं अनुगमन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या मार्गाचं जर आपण अनुगमन करू तर निश्चितपणे अध्यात्माचा मार्ग आपल्याला मिळू शकतो. आणि मग चैतन्य महाप्रभू अशा रीतीने त्या ब्राह्मणाला वर्णन करून सांगतायत. आणि मग पुढे चैतन्य महाप्रभू जातात, दुर्वासनाला जातात, तिथे मग सेतुबंधाला जातात, तिथे स्नान करतात महाप्रभू. तिथे स्नान केल्यानंतर तिथे एका ब्राह्मणांच्या सभेमध्ये पुन्हा येतात. तिथे एक ब्राह्मणांची सभा भरलेली असते आणि त्या ब्राह्मणांच्या सभेमध्ये पहा काय वर्णन सुरू असतं. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. विप्रसभाव सुनेतहा कुर्म पुराण आरमध्याईला प्रतिव्रते उपाख्यान. त्या सगळ्या ब्राह्मण सभेमध्ये पतिव्रतेचं उपाख्यान सुरू असतं. सगळे ब्राह्मण एकत्र बसलेले आहेत, त्या ठिकाणी एक उपाख्यान सुरू आहे आणि त्या उपाख्यानामध्ये पतिव्रतेचं उपाख्यान सुरू असतं. महाप्रभू येऊन त्या ब्राह्मण सभेमध्ये बसलेले आहेत. पतिव्रतेर शिरोमणी जानकी नंदिनी जगतेर माता सीता रामेर ग्रहणी. आणि त्या ठिकाणी वर्णन केलं पतिव्रतेर शिरोमणी. जर पतिव्रतेमध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल तर ती कोण आहे? जानकी नंदिनी. सीता महाराणीला पतिव्रतेमध्ये सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे. आणि ही सगळी चर्चा त्या ब्राह्मण सभेमध्ये सुरू होती, ज्या ब्राह्मण सभेमध्ये महाप्रभू आता आलेले आहेत. रावण देखिया सीता लैल अंगिर शरण, रावण आहे ते अग्नि कैला सीता के आवरण. आता हा प्रसंग येतो रामायणातला. जेव्हा रावण सीतेचं हरण करण्यासाठी आलेला होता तेव्हा वास्तविक जी मूळ सीता होती, या मूळ सीतेला संरक्षण दिलेलं आहे अग्निदेवीने. आणि माया सीतेचं रूप त्या रावणासमोर ठेवण्यात आलेलं होतं. माया सीता रावणेरनीला सुनीलाख्याने सुनी महाप्रभू हैल आनंदित मने. आणि त्या सगळ्या ब्राह्मण सभेमध्ये महाप्रभूंनी हे ऐकलं की अग्निदेवीने सीता महाराणीला पूर्णपणे संरक्षण दिलं
आणि माया सीता रावणासमोर ठेवली आणि त्या माये सीतेचं हरण रावणाने केलेलं होतं आणि म्हणून मूळ जी सीता महाराणी होती त्या सीता महाराणीला रावणाचा स्पर्शच झालेला नव्हता. आणि हे ऐकल्यानंतर सुनी महाप्रभू हैल आनंदित मने, आणि महाप्रभूने ऐकलं आणि महाप्रभूंना फार आनंद झाला. आणि पुढे काय वर्णन केलेलं पहा. रघुनाथ अग्नी अबे रावण मारिला, अग्निपरीक्षा दिले अबे सीतावर अनिला. आणि मग रघुनाथांनी प्रतिज्ञा केलेली होती की मी रावणाचा वध करणार आणि सीतामातेला परत आणणार. आणि प्रभू रामचंद्रांनी तसंच केलेलं आहे. अग्निपरीक्षा दिले अबे सीतावर अनिला. आणि जेव्हा रावणाकडून सीतामातेला परत प्रभू रामचंद्रांनी आणलेलं आहे, रामायणामध्ये वर्णन येतं, तबे माया सीता अग्नि करे अंतर्धान, सत्य सीता आणि दिला राम विद्यमान. काय झालेलं आहे तेव्हा? अग्निदेवीने जी मूळ सीता होती त्या सत्य सीतेला परत प्रभू रामचंद्रांना सुपूर्त केलेलं आहे आणि माया सीतेला आपल्याकडे घेतलेलं आहे. हे सर्व वर्णन महाप्रभूंनी त्या सभेमध्ये ऐकलं. आणि त्या सगळ्या सभेमध्ये जे ब्राह्मण होते ते कुर्म पुराणाच्या आधारे ही चर्चा करत होते. आणि कुर्म पुराणामध्ये हे वर्णन केलेलं आहे की रावणाने सीता महाराणीला स्पर्श देखील केलेला नाही. हे ऐकल्यानंतर महाप्रभू अतिशय आनंदित झाले आणि महाप्रभूंनी त्या कुर्म पुराणाचा तो जो भाग होता आपल्यासोबत घेतला आणि परत येताना तो जो पहिल्यांदा भेटलेला ब्राह्मण होता ज्याच्या घरी महाप्रभूंनी भोजन केलेलं होतं, जो ब्राह्मण नाराज झालेला होता की कशा पद्धतीने रावण सीतामातेला स्पर्श करतो या विचाराने, त्या ब्राह्मणाला महाप्रभूंनी ते कुर्मपुराण दाखवलं, त्याचे दाखले दाखवले आणि त्या ब्राह्मणाचा इतका दृढ विश्वास बसला महाप्रभूंच्यावर आणि त्याची निष्ठा वाढली आणि त्याच्या मनातला जो संकोच होता तो दूर झाला. तो आनंदी झाला की खरोखर रावणाने सीता महाराणीला स्पर्श केलेला नाही. तर अशा रीतीने सुंदर वर्णन या महाप्रभूंच्या लीलेमध्ये येतं सीता महाराणीबद्दल की कशा पद्धतीने सीता महाराणी ही पतिव्रता आहे. हा जो आपण एक इथे बंगाली श्लोक बघितला ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे, पतिव्रतेर शिरोमणी जानकी नंदिनी. जानकी नंदिनी किंवा सीता महाराणी ही पतिव्रतेमध्ये शिरोमणी होती. तिच्यासारखं पतिव्रत्य कोणाकडेही नव्हतं. आणि आपण पाहतो रावणाच्या कारागृहामध्ये जेव्हा ती होती, म्हणजे रावणाने जेव्हा बंदिस्थ केलेलं होतं, राक्षसांच्या समूहामध्ये सीता महाराणीला ठेवलेलं होतं, सीता महाराणी तिथे देखील सदैव प्रभू रामचंद्रांचं चिंतन करायची. आणि सीता महाराणीचे जर आपण गुण बघितले तर फार सुंदर गुण आहेत. एक दोन प्रसंग मला या ठिकाणी सांगावेसे वाटतात की पहा सीता महाराणी किती कठीण प्रसंगामधून जात होती. प्रभू रामांचा इथे विरह झालेला आहे, रावणाने उचलून आणलेला आहे, अशोक वाटिकेमध्ये सगळ्या राक्षसींच्या मधोमध तिला ठेवलेलं आहे, अनेक राक्षसींची नजर तिथे आहे आणि रावण दररोज यायचा आणि सीतेला धमकी द्यायचा की तू माझ्याशी विवाह कर, माझ्या विवाहाला तयार हो. आणि सीता महाराणी अशा या भयानक परिस्थितीमध्ये होती. पण तरीही सीता मातेनी पहा कोणत्याही गोष्टीला दोष दिलेला नाहीये. आता ही कथा आहे जवळजवळ रामायणात संपत असताना. हनुमंतांनी प्रवेश केलेला आहे लंकेमध्ये, अनेक राक्षसांना देखील मारले गेलेलं आहे. त्यानंतर हनुमंतांनी प्रभू रामचंद्रांना बातमी दिलेली आहे की सीतामातेचा शोध लागलेला आहे आणि मग पुन्हा प्रभू रामचंद्र आपल्या सगळ्या सेनेला घेऊन समुद्र पार करून रावणाच्या लंकापर्यंत आलेले आहेत. रावणासोबत घनघोर युद्ध झालेलं आहे, रावण मृत्युमुखी पडलेला आहे आणि रावण मृत्युमुखी पडलेला घटना सर्वत्र समजलेली आहे. स्वतः हनुमंत गेले सीता महाराणीला कळवण्यासाठी की प्रभू रामचंद्रांचा विजय झालेला आहे. आणि तेव्हा हनुमंत पाहतायत की सीता महाराणीच्या आजूबाजूला अनेक राक्षसी आणि राक्षस बसलेले होते. तेव्हा हनुमंत म्हणाले की हे माता, या सगळ्या राक्षसांनी तुम्हाला फार त्रास दिलेला आहे, मी या सगळ्यांना मारून टाकतो, तुम्ही केवळ मला आज्ञा द्या. आणि तेव्हा सीता महाराणी अतिशय स्मितवदनाने म्हणते की हे हनुमंता, माझ्या जीवनामध्ये जे काही घडलेलं आहे ना, जे दुःख आलेलं आहे, या दुःखासाठी हे राक्षस कारणीभूत नाही आहेत. यांना तर त्या रावणाने आज्ञा दिली होती आणि हे त्याचे नोकर आहेत आणि नोकर असल्यामुळे ते स्वामीची आज्ञाचं पालन करत आहेत. त्यामुळे यांना मारून काय होणार आहे.
म्हणजे अरे आपण मनुष्य आहोत, आपण अशा पद्धतीची बुद्धी हृदयामध्ये ठेवू नये. पहा सीता महाराणीचा काय भाव होता. सीता महाराणी अशा परिस्थितीमध्ये म्हणते की ज्या ज्या राक्षसांनी जरी त्रास दिलेला होता तरी त्या राक्षसांच्या बद्दल सीता महाराणींच्या मनामध्ये प्रेम होतं, करुणा होती, सहानुभूती होती. आणि मग सीता महाराणी हनुमंतांना एक कथा सांगते. पहा काय कथा सुंदर होती. म्हणे एकदा एक व्यक्ती जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला आणि गेला होता तो वाघाची शिकार करायला, पण कर्मधारय संयोगाने म्हणा वाघाची शिकार करता करता वाघच याच्या मागे लागला. आणि मग हा व्यक्ती पळत 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 कसाबसा स्वतःचा जीव वाचवायचा होता आणि म्हणून एका झाडावरती चढला. झाडावरती चढून एका फांदीवरती बसला, पण पाहतो तर काय, फांदीच्या दुसऱ्याच टोकावरती अस्वल बसलेलं होतं. खाली वाघ उभारलेला होता आणि मनुष्य स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करतो. इकडे खाली वाघ, वरती अस्वल आहे आणि मधोमध मी सापडलेलो आहे. आणि तेव्हा तो वाघ देखील थोडा शांत निद्रेमध्ये होता. त्यांनी बघितलं काहीतरी गडबड सुरू आहे या ठिकाणी. खाली वाघ उभारलेला आहे, व्यक्ती वरती एक माणूस येऊन फांदीवरती बसलेला आहे, माझा आश्रय घेतलेला आहे त्यांनी. भीतीने थरथर तो कापत होता. आणि वाघ म्हणतो त्या अस्वलाला की हे बघ, हे माझं खाद्य आहे, या माणसाला मला खायचं आहे, तू त्याला खाली पाड. तेव्हा अस्वल म्हणतो की काही जरी असेल तर त्यांनी आता माझा आश्रय घेतलेला आहे आणि त्याला शरण देणं माझं हे कर्तव्य आहे, त्याचं रक्षण करणं माझं हे कर्तव्य आहे, त्यामुळे मी त्या माणसाला खाली पाडणार नाही. असा अस्वल बोलून थोडं झोपी जातो आणि त्या माणसाला, त्या शिकाऱ्याला तो आश्रय देतो आपल्या झाडावरती. आता वाघाला माहिती होतं माणूस कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या दुर्बुद्धीचा असतो. वाघ म्हणतो त्या माणसाला की अरे हे बघ, मी तुला अजिबात खाणार नाही, फक्त तू अस्वलाला खाली ढकल, मला अस्वल मिळालं की झालं, तुला मी सोडून देतो. आणि हा लोभी माणूस, द्वेषी माणूस काय करतो, हळूच त्या अस्वलाजवळ जातो, अस्वलावरती विश्वास न ठेवता त्याला ढकलून द्यायचा प्रयत्न करतो खाली. आणि अस्वल खरोखर फांदीवरून खाली पडणार इतक्यात अस्वल कसा बसा आपल्या एका हाताने फांदी पकडतो आणि पुन्हा फांदीवर जाऊन बसतो. आता मात्र माणूस थर 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 कापू लागतो. मनामध्ये विचार येतो त्याच्या, आता काही खरं नाही, इकडे खाली अस्वल, इकडे वरती अस्वल आहे आणि खाली वाघ आहे, म्हणजे निश्चित अस्वल मला खाली ढकलून देणार. आणि खालून वाघ अस्वलाला म्हणतो की हे बघ, तुला मी आधीच सांगितलं होतं की या माणसावर विश्वास ठेवू नको, तू तुझा विश्वासघात करणार आहे. बरोबर आहे, माणसं विश्वासघात करणारी असतात. कितीही आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला तरी अनेक माणसंही अशी असतात की आपला विश्वासघात करणारी असतात. आणि वाघ म्हणतो त्या अस्वलाला, तुला सांगितलं होतं ह्याच्यावरती विश्वास ठेवू नको, आता दे ढकलून त्याला, मी काय करायचं ते बघतो. तेव्हा अस्वल काय म्हणतो, ही कथा सीता महाराणी हनुमंतांना सांगते. अस्वल म्हणतो की अरे, जरी त्या माणसाने स्वतःचा धर्म सोडलेला असेल पण मी माझा स्वतःचा धर्म सोडणार नाही. मी, माझं हे कर्तव्य आहे, त्या माणसाला रक्षण देणं, त्याचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. भलेही माणसाने धर्म सोडला स्वतःचा, पण मी माझा धर्म सोडणार नाही. आणि सीता महाराणी हनुमंताला म्हणते की अरे हनुमंता, अस्वल की जो प्राणी आहे त्या प्राण्याच्या हृदयामध्ये जर धर्म भावना जागृत ठेवायची जर अशी एवढी चांगली प्रबळ इच्छा असेल, अरे आपण तर माणसं आहोत, म्हणजे आपण या राक्षसांना उगीच का मारायचं. माझ्या आजूबाजूला जे राक्षस, त्या राक्षसांनी ते रावणाच्या आदेशानुसार कार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांना आपण सोडून देऊ. त्यामुळे ही सीता महाराणीची भावना होती. पहा, सीता महाराणी म्हणजे काय करुणाशील ते हृदय होतं. भलेही अनेक राक्षसांनी तिला त्या ठिकाणी प्रचंड त्रास दिलेला होता, पण त्या त्रासाकडे तिने जास्ती लक्ष दिलं नाही. रामायणामध्ये अशा अनेक प्रसंगामध्ये सीता महाराणीच्या महान गुणांचं वर्णन येतं की कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या ठाई निष्ठावान होत्या. एक फार सुंदर प्रसंग आहे. जेव्हा रावण एका संन्यासाचं वेश घेऊन अरण्यामध्ये आलेला होता सीता महाराणीचं अपहरण करण्यासाठी, रामायणामध्ये सुंदर वर्णन येतं. तेव्हा सीता महाराणी काय म्हणते माहितीये का, आता सीता महाराणीला कदाचित कल्पना नाही आहे की हा संन्यासी विषयीतला रावण राक्षस आहे
आणि माझं हरण करणार आहे, ही कदाचित कल्पना सीतामातेला नाही आहे. तरीही सीतामाता म्हणते की अहो ब्राह्मणवरे कृपया तुम्ही आतमध्ये या, आसन ग्रहण करा, तुमचे मी चरण धुते, तुम्हाला मी पाणी प्यायला देते, तुम्हाला भिक्षा देते, तुमच्यासाठी मी भोजन बनवते, कृपा करून भोजन करून जा. म्हणजे वनामध्ये असताना देखील सीता महाराणी एका साधूच्या प्रती काय भावना होती. वनामध्ये एकटी आहे सीता महाराणी त्या ठिकाणी, पण तरीही आलेल्या साधूचं स्वागत करण्याची भावना त्या सीता महाराणीच्या हृदयामध्ये होती. जेव्हा सीता महाराणी प्रभू रामचंद्रांच्या समवेत वनामध्ये विहार करत असताना एकदा यमुना नदी आली आणि यमुना नदी त्यांना पार करायची होती. आणि जेव्हा यमुना नदी पार करायची होती त्याच ठिकाणी यमुना नदीला दोन्ही हात जोडून सीता महाराणी प्रार्थना करते, म्हणते की हे यमुना देवी, तू कृपा करून माझ्या पतींना चांगली शक्ती दे, जेणेकरून लवकरात लवकर आमचा वनवास पूर्ण होईल आणि आम्ही आमच्या अयोध्येमध्ये परत जाऊ. आणि तू जर अशा आम्हाला आशीर्वाद दिलास, आमचं वनवासामध्ये जर रक्षण निश्चितच होईल तुझ्या आशीर्वादामुळे, आणि मी निश्चित तुझी पूजा करेन. आणि मी कशी पूजा करेन तुझी, तर तुला मी अनेक सोन्या चांदीचे मढवलेले अशी भांडी मी तुला दान रूपामध्ये देईन. तर अशा पद्धतीने सीता महाराणी ही यमुना देवीला प्रार्थना करते. अनेक सुंदर प्रसंग येतो. जेव्हा सीता महाराणीला प्रभू रामचंद्र सुरुवातीला म्हणत असतात की तू येऊ नकोस माझ्या समवेत वनामध्ये, पण सीता महाराणी पहा काय प्रसंग होता रामायणातला तो. जे प्रभू राम, ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान म्हटलेलं आहे, ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ, पटवून देण्यामध्ये सर्वश्रेष्ठ, तत्वज्ञान सांगण्यामध्ये सर्वश्रेष्ठ, अशा प्रभू रामचंद्रांना सीता महाराणी पटवून देते की मी तुमची पत्नी आहे, मला तुमच्यासोबत येणं गरजेचं आहे. म्हणजे सीता महाराणींनी इतक्या काही शब्दामध्ये प्रभू रामचंद्रांना विनवणी केली. शेवटी प्रभू रामचंद्रांना म्हणावं लागलं की हो सीते, तू माझ्यासोबत चल वनामध्ये. म्हणजे इतकी पतिव्रता सीता महाराणीची ती होती. सीता महाराणीच्या प्रमुख काही गुणांचं आपण वर्णन पाहूया. खास करून एक 3-4 गुण फार महत्त्वाचे आहेत. सीता महाराणीच्या हृदयामध्ये जो एक सगळ्यात मोठा असा गुण होता, सीता महाराणीचं जे हृदय होतं ते अतिशय विशाल हृदयीची ती होती. सीता महाराणीचं हृदय विशाल होतं, ती सर्वांना सामावून घ्यायची तिच्या हृदयामध्ये. आणि हे कसं दिसतं, जेव्हा राम रावणाचं युद्ध झालेलं आहे, प्रभू रामचंद्रांचा विजय झालेला आहे. आता प्रभू रामचंद्र विमानामधून बसून लंकेहून अयोध्येकडे यायला निघालेले आहेत. आणि मग विमानामध्ये सर्वच जण बसलेले आहेत, वानरं देखील आलेली आहेत. आणि जेव्हा किष्किंधा क्षेत्राच्या ठिकाणी विमान आलेलं आहे अयोध्येकडे येताना, तेव्हा सीता महाराणीला सगळ्या वानरांच्या ज्या पत्न्या होत्या त्या पत्न्यांची आठवण होते. आणि प्रभू रामचंद्रांना ती विनंती करते, आपण या पत्न्यांना देखील आपल्या अयोध्येला घेऊन जाऊ. आणि मग प्रभू रामचंद्र आज्ञा देतात आणि वानरांच्या सर्व पत्न्या देखील अयोध्येला येतात. तर अशा पद्धतीने विशाल हृदयाची सीता महाराणी होती, सर्वांना सामावून घेणारी. सीता महाराणी ही अतिशय क्षमाशील हृदयाची होती. आणि क्षमाशील हृदयाची कशी होती हे आपण मगाशीच बघितलं. ज्या ज्या राक्षसांनी त्रास दिला त्या सर्व राक्षसांना देखील सीता महाराणीने क्षमा करून टाकलेली होती. आणि सीता महाराणी काय म्हणते, तर हे सगळे राक्षस रावणाच्या आदेशावरतीच नाचायचे, चालायचे, त्यामुळे यांना शिक्षा करण्यात काय अर्थ आहे. आणि म्हणून सीता महाराणीने त्या सर्व राक्षसांना देखील क्षमा करून टाकलेली होती. सीता महाराणीच्या हृदयामध्ये कृतज्ञता प्रचंड होती. हा प्रसंग फार हृदयस्पर्शी आहे. अयोध्येमध्ये परत आल्यानंतर, वनवासानंतर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झालेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभू राम बसलेले आहेत, सीता महाराणी बसलेली आहे, लक्ष्मण, सर्व राम दरबार भरलेलं आहे. या राम दरबारामध्ये प्रभू रामचंद्र सर्वांना भेटी देत आहेत, प्रत्येकांना काही ना काही भेटी देत आहेत. आणि मग सर्वांना भेट देऊन झाल्यानंतर सर्वात शेवटी हनुमंत आलेले आहेत.
आता प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये प्रश्न आलेला आहे की हनुमंताला काय भेट द्यायची आता. कारण हनुमंतांनी असं काही कार्य केलेलं होतं की त्या कार्याला भेट देऊन कृतज्ञता प्रकट करू शकत नव्हते. इतकं महान कार्य हनुमंतांनी केलेलं होतं. आणि मग प्रभू रामचंद्र सीता महाराणीकडे बघतायत. सीता महाराणी प्रभू रामचंद्रांच्याकडे बघते. सीता महाराणीला कळत नव्हतं की हनुमंताला काहीतरी भेट आपण दिलीच पाहिजे. तेव्हा सीता महाराणी आपल्या गळ्यातल्या हाराकडे पाहते. सीता महाराणीच्या गळ्यामध्ये एक सुंदर हार असतो आणि तो हार प्रभू रामचंद्रांनी दिलेला असतो. आणि सीता महाराणीची इच्छा होते की हनुमंताला हा आपण हार द्यावा, पण हा हार आपल्याला रामाने दिलेला आहे. आणि म्हणून ती सहज प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहते. प्रभू रामचंद्रांना कळतं सीता महाराणीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. आणि प्रभू रामचंद्र आपली मान हलवून सीता महाराणीला सांगतात की हो, तू हार तू हनुमंताला दे. आणि सीता महाराणी आपल्या तो गळ्यातला हार, जो हार प्रभू रामांनी सीतेला भेट म्हणून दिलेली असते, तो हार स्वतःच्या गळ्यातून काढते आणि हनुमंताला भेट म्हणून देते. म्हणजे पहा, सीता महाराणीची काय कृतज्ञता आहे. साक्षात रामाची भेट कृतज्ञतापूर्वक हनुमंताला त्यांनी दिलेली आहे. तर अशी ही सीता महाराणी होती. सीता महाराणी सदैव कृतज्ञता प्रकट करणारी होती. आणि म्हणून शेवटचे हे जे दोन मुख्य मुद्दे आहेत आपण ते पाहूया की का बरं सीता महाराणीचं नाव आजपर्यंत सर्वत्र घेतलं जातं. एक पतिव्रता स्त्री म्हणून आपण जर बघितलं, खरोखर सीतामातेचं नाव पतिव्रता स्त्रीमध्ये शिरोमणी आहे. एकदम वरच्या स्तराला आहे, उच्च स्तराला आहे. आणि त्याचं वर्णन आपण पाहतो रामायणामध्ये देखील त्याचं वर्णन आहे. स्वतः प्रभू रामचंद्र हे वर्णन करतायत की असं काय पुरावा आहे सीता महाराणीचं प्रचंड प्रेम प्रभू रामचंद्रांच्यावर होतं. स्वतः प्रभू राम वर्णन करतायत की हे सीता महाराणी, मला माहिती आहे तुझं जे माझ्यावरती प्रेम आहे ते इतकं प्रचंड प्रेम आहे. त्या प्रेमाच्या प्रभावामुळे मला निश्चित खात्री आहे की तुला रावण स्पर्श देखील करू शकलेला नाही. हे प्रभू रामचंद्रांचे शब्द आहेत. पहा काय म्हणतात प्रभू रामचंद्र की हे सीता महाराणी, मला माहिती आहे तुझं जे माझ्यावरती प्रचंड हृदयातून जे भरपूर प्रेम आहे, त्या प्रेमाच्या प्रभावामुळे रावणाने तुला स्पर्श काय तो करू देखील शकणार नाही, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. प्रभू रामचंद्रांना हे माहिती होतं. दुसरं एक वर्णन येतं, स्वतः दशरथ महाराज सीता महाराणीची स्तुती करतायत. ते म्हणतायत सीता महाराणीला की हे सीते, आजच्या या प्रसंगामध्ये तू जो काही एक आदर्श उदाहरण जीवनामध्ये दाखवलेलं आहे, सर्वस्वाचा त्याग करून पतीच्या समवेत वनामध्ये जाण्याचा तू जो निर्णय घेतलेला आहेस, आणि या तुझ्या निर्णयामुळे तुझं नाव अजरामर राहणार आहे पतिव्रता स्त्रियांच्या मध्ये. हा आशीर्वाद देखील दशरथ महाराजांच्याकडून मिळालेला होता. त्यामुळे ह्या जर दोन गोष्टी आपण बघितल्या, प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं स्वतःचं मत आणि दशरथ महाराजांनी सीता महाराणीबद्दल काढलेले उद्गार, की तुझा जो निर्णय आहे प्रभू रामांच्या समवेत वनामध्ये जाण्याचा, जो हा तू धाडसी निर्णय घेतलेला आहेस, त्यामुळे तुझं नाव पतिव्रता स्त्रियांच्या मध्ये शिरोमणी म्हणून राहणार आहे आणि अजरामर राहील. आणि आपण पाहतो ते सत्य झालेलं आहे. सीता महाराणीची खरोखर महानता आहे की सीता महाराणी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या समवेतच आहे. त्यामुळे अशा या सीता नवमीच्या दिवशी आपण सीता महाराणीच्या चरणी ही प्रार्थना करू शकतो की सीता महाराणींच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांच्या बद्दल जे प्रेम होतं, प्रभू रामचंद्रांच्या बद्दल जी आसक्ती होती, प्रभू रामचंद्रांच्या बद्दल जो दृढ विश्वास होता, या सर्व दिव्य गुणातील एक छोटासा कण जरी आपल्या हृदयामध्ये जरी आला सीता महाराणींच्या आशीर्वादामुळे, तर निश्चित आपलंही हृदय प्रभू रामचंद्रांच्याकडे आकर्षित होईल. म्हणून आपण सर्वजण आज सीता महाराणींच्या चरणी प्रार्थना करूया की प्रभू रामचंद्रांचं नाम, रूप, गुण, लीला या सर्वच गोष्टींना आपल्या हृदयामध्ये स्थान मिळो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे। सियावर रामचंद्र की जय। सीता नवमी महामहोत्सव की जय। शिल प्रभुपाद की जय।